विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। खरं तर आज जुन्नर येथे आमचे सहकारी अतुलजी परदेशी यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी खरं अतिशय आनंद होतो। जिथे पिकतं तिथं कधी विकत नाही। मात्र माझ्या या भागातील सर्व पत्रकार महोदयांनी प्रेस क्लबने हा एक सत्काराचा कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासाठी आपण अनेक तासांपासून या ठिकाणी बसलात। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे सोयरे माजी आमदार पाणी आमदार म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहे ते अतुलजी बेनके, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व ज्ञानाचे तुषार उडवणारे माझे सर्व पत्रकार बांधव, सर्व व्यासपीठ आणि या अगोदर सर्वांनीच अतुल शेठ परदेशी यांच्याबद्दल सांगितलं। खरं तर ऐसा हुआ गुंडा त्याचा त्रैलय की झोंडा, त्याप्रमाणे ज्या मातोश्रीने 2 सुपुत्रांना जन्म दिला आणि त्या मातोश्रीच्या समोर त्या दोन्ही सुपुत्रांनी आपल्या कारकिर्दीचा अहवाल या जनतेसमोर मांडत असताना या पावनभूमीची आणि या मातीची ओळख नेहमीच संपूर्ण हिंदुस्थानाला राहिली। तसेच या दोन्ही सुपुत्रांनी 36 जरी व्यवसाय केले असं आत्ताच आमचे सहकारी बाबा परदेशी यांनी सांगितलं। त्यामध्ये गुरु महत्त्वाचा असतो, कारण गुरु प्रत्येकाला गुरु असल्याशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही। त्यापैकी त्यांना अनुभव हा देखील गुरु महत्त्वाचा आहे। आणि ही राम लक्ष्मणासारखी जोडी नेहमी एकत्र राहून एक विचाराने पुढे जात आहे। नेहमी मी या राज्य पत्रकार संघामध्ये गेले 25 वर्षापासून काम करतोय। 27,000 सभासद असणारी ही आमची संघटना गोवा असेल, दिल्ली असेल, बेळगाव असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, या सर्व भागामध्ये ह्या संघटनेचं काम सुरू असताना या जुन्नर पावनभूमीमध्ये माझी कर्मभूमी खरं ही जुन्नर, या जुन्नरमध्ये आल्यानंतर दादा रोकडे असेल, गांधरी असेल, अतुल शेठ परदेशी असेल, असे नामवंत पत्रकार होते। आणि या पत्रकारांबद्दल मी त्यावेळेस ज्युनियर म्हणून या ठिकाणी आलो असेल। आम्ही ग्रामीण भागामध्ये मी दैनिक गावकरीची मुहूर्तमेढ रवत असताना गेल्या 25 वर्षापासून गावकरीचं काम करत असताना मी ग्रामीण भागातील पत्रकारिता काय असते ही निकड माझ्या मनामध्ये असल्यानंतर माझ्या देखत या भागातील सुरेशजी वाणी असेल, अतुल कांकरे असेल, असे महाराष्ट्रातील अनेक असे अतुल्य अशा नावाचे हिरे माझ्या नजरेत त्यावेळेस भरले। आणि या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना हे सर्व हिरे कसे पदावर जातील यासाठी आपण प्रयत्न केला। म्हणून मी नेहमी सांगत असतो, यश हे प्रत्येकाच्या पाठीमागं लपलेलं आहे, ते मिळवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे। आज अतुलजी परदेशी यांनी या पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या अध्यक्षपदाची त्यांना संधी मिळाली असेल। ही संधी संपूर्ण राज्यातील सर्व पत्रकारांनी त्यांच्यावर दिली आहे। अतुल शेठ, मी नेहमी सांगत असतो, पदं येतात पदं जातात, इतिहास नेहमी येडे घडवतात, शहाणे लिहितात। त्यापैकी आपण ग्रामीण भागातील सुपुत्र आहोत। आपण देखील आपल्या कार्यातून राज्यातील सर्व पत्रकारांना एकत्रित घेऊन माझं जे अनेक वर्षांचं स्वप्न होतं, मी राज्यस्तरीय 24 अधिवेशनं केले। तुम्ही देखील तुमच्या पावनभूमीमध्ये एक अधिवेशन व्हावं ही अनेक वर्षांची इच्छा आहे। आणि आमचे सोयरे अतुलजी बेनके यांना देखील आम्ही अनेक वेळा बोललो असेल, त्यांनी देखील पत्रकारांसाठी चांगलं सहकार्य केलं असेल। असंच सहकार्य आपल्या हातून होवो आणि ज्या मातेने या दोन्ही सुपुत्रांना जन्म दिला त्या मातेच्या स्वकर्तृत्वाला मी सलाम करतो। त्यांच्या हातून अशीच सर्व पत्रकारांच्या कार्याची देखील सेवा करू। आपल्यावर जबाबदारी मोठी आहे, कारण पत्रकार संघाचं काम करत असताना पत्रकार संघाचा नेता होणं म्हणजे ही त्याच्या कामाची पावती असते, सर्वांचं लक्ष असतं। म्हणून आपण या मोठ्या पदावर काम करत असताना तन मन धन या सर्व गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे, सर्वांबरोबर सुसंवाद असला पाहिजे। कारण पत्रकारांकडे या सरकारमधील विद्यमान जे मुख्यमंत्री आहेत त्यांचं खरंच कार्य चांगलं आहे। पत्रकार संरक्षण कायदा झाला पाहिजे, पत्रकारांचं आर्थिक विकास मंडळ झालं पाहिजे, वृत्तपत्र विक्रेत्यांचं महामंडळ झालं पाहिजे। यासाठी मी नागपूर दीक्षाभूमी ते मंत्रालय 28 जिल्ह्यातून 238 तालुक्यातून मी 3 महिन्यापूर्वी संवाद यात्रा काढली। आणि ही संवाद यात्रा मुंबई इथे सांगता झाली। त्यावेळेस आम्ही राज्यातील सर्व पत्रकारांना एकत्रित केलं
आणि हे सर्व एकत्रित करत असताना अनेकांनी नाना प्रकारचे प्रश्न उपस्थित केले. कारण पंकजाताई मुंडेंनी संवाद यात्रा काढली, रोहित पवारांनी संवाद यात्रा काढली. संवाद यात्रा काढल्यानंतर कुणाला खासदारकी मिळते, कुणाला आमदारकी मिळते, कुणाला कॅबिनेट मंत्रीपद मिळतं. पण आम्ही त्या कोणत्याही भावनेतून नव्हतो. आमच्या राज्यातील पत्रकारांचे 24 प्रश्न महत्त्वाचे होते. त्यापैकी विद्यमान मुख्यमंत्री किंवा दोन्ही DCM यांनी आमचं पत्रकारांचं आर्थिक विकास महामंडळ केलं, त्याबद्दल मी या सरकारचे आभार मानतो. वृत्तपत्र विक्रेत्यांचं देखील महामंडळ केलं आणि अजून आपल्या 19 मागण्यांसाठी आपल्याला लढायचं आहे. म्हणून अतुलजी शेठ, तुम्हाला सर्व शेठ म्हणतात, असो तुमच्या कार्यातून देखील ग्रामीण भागातील पत्रकार असो, आपल्या संघटनेचे 27,000 सभासद आहेत. या सभासदांच्या सुखात नव्हे तर दुःखात जाण्याचं तुम्ही करा. मी नेहमी सांगतो, कोरोना काळामध्ये 240 पत्रकारांचा मृत्यू झाला. या राज्याचे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे नावाचे व्यक्तिमत्व होतं. त्यांनी सांगितलं होतं, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील 50 लाख रुपयाचा विमा कवच देईल. मात्र कोणत्याही प्रकारचा GR निघाला नाही. माझ्या ग्रामीण भागातील 240 पत्रकारांचे मृत्यू झाले. त्या पत्रकारांच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही. पण आम्ही ज्या संघटनेत काम करतो, तो संघटनेचं परम कर्तव्य म्हणून तो माझ्या संघटनेचा सभासद आहे किंवा नाही यापेक्षा तो पत्रकार आहे. त्याच्या कुटुंबाला जी काय मदत करायची ती आपण पत्रकार संघाच्या वतीने केली. आणि मी नेहमी सांगत असतो, आज गेली 25 वर्ष राज्यामध्ये तुम्ही 36 जिल्ह्यात कुठेही जा, सुखात नव्हे मात्र दुःखात. आज माझ्या माहितीप्रमाणे 8,970 पत्रकारांच्या कन्यांच्या व्यवसायासाठी आपण गॅस कनेक्शन दिलं असतं. मृत्यू झालेला पत्रकार, आत्ता जळगावमध्ये माझ्या एका पत्रकाराचा मृत्यू झाला, आपण त्याला 15 लाख रुपयाची मदत केली. आणि मदत करणं म्हणजे हे आपलं परम कर्तव्य नाही. संघटना ही आपली शौकीन नाही. लग्नपत्रिकेत सप्ताहात नाव छापण्याचा मुद्दा नाही. काम करायला पाहिजे, काम करत जा. तुम्हाला संधी आहे. मी शिवनेरीच्या पावनभूमीमध्ये आहे. या ठिकाणी आपण सर्वजण त्यांना शुभेच्छा देत आहोत. माझ्या देखील एका पामाराच्या तुम्हाला शुभेच्छा आहे. पद मिळाल्यानंतर हवेत जाऊ नका, कारण जनता जेवढी वर नेते तेवढं खाली घेण्यात ती आघाडीवर असते. म्हणून तुमच्या कार्याला माझ्या दैनिक कंपनी समूहाच्या वतीने, माझ्या सर्व संस्थांच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. असंच आपलं कार्य पुढे जाऊ ही सदिच्छा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय बाबासाहेब.